ॐ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। हा. नमस्कार मंडळी. 11वा अध्याय खूप महत्वाचा श्लोक आता आपण बघणार आहोत. अर्जुनाने विचारलं होतं की तू असं का बरं तू रूप घेतलंस, इतकं भयानक रूप का घेतलं. तर तेव्हा मग अर्जुनाला भगवान सांगतात आहेत की देव म्हणजे काय फक्त तो कालच मी असतो, म्हणजे काळ पण देवच असतो. म्हणजे जो कोण आपण म्हणतोय विश्वरूप म्हणतोय त्याच्यामध्ये काळ पण आलाय. तर तो महत्वाचा श्लोक आता आपल्याला बघायचा आहे. आणि नीता, शोभाताई तुला मदत करतील श्लोक म्हणायला, चालेल? आपला गोश्वारा आहे ना पूर्वीचा, मागच्या वेळेचा. हो बरोबर. कोणाला करायचं होतं? मला मला वाटतं करायचं. प्रतिभा. सॉरी, मला करायचं होतं. प्रतिभा. हो हो, जरा मी थोडा घाईघाईत केलाय, खूप गडबड होती म्हणून. तर चुकलं बिकलं असेल तर ते करून घ्या. गोश्वारा अध्याय पण बघू दे, हा? आणि तुला तिथे टाकायचं असेल तरी चालेल. नाही, मी हाताने लिहिला आहे त्यामुळे मी ओके, वाचते. चालेल. गोश्वारा दिसू दे, बरं होईल. अध्याय 26 ते 31. आधीच्या अध्यायात आपण वाचलं आहे की कृष्णाचे विश्वरूप दर्शन बघून आणि होत असलेलं बघून अर्जुन अतिशय, आणि होत असलेला संहार बघून अर्जुन अतिशय भयभीत झाला आहे आणि सर्व विश्वाचा नाश होत असलेला त्याला दिसत आहे. 26व्या अध्यायात त्याला दिसतं की कौरव, धृतराष्ट्र पुत्र, त्यांच्या मदतीला आलेले देशोदेशीचे राजे, त्यांच्या सेना, अशा सर्वांचा नाश होत आहे. त्याचबरोबर हत्ती, घोडदळ, पायदळ अशी चतुरंग सेना, त्याची कोट्यावधी शस्त्र सुद्धा श्रीकृष्णाच्या विश्वरूपात मुखात नाहीशी झालेली त्याला दिसतात. बाकी सर्व लोकांची गोष्ट सोडा, पण अर्जुन आणि पांडवांना अतिशय पूज्य असलेले त्यांचे पितामह भीष्म, जे अति थोर, अति महारथी आहेत, आणि तसेच अर्जुनांचे शस्त्रविद्येतील गुरु द्रोणाचार्य यांचा पण विश्वरूप मुखात नाहीसे झालेले पाहतो. तसेच तो सूर्यपुत्र पराक्रमी कर्ण सुद्धा, म्हणजे त्याच्यातनं कुणीही वाचताना त्याला दिसत नाही. आणि त्याला दिसतं की फक्त कौरव सेनेचाच नाश होत नव्हता, तर पांडवांकडील सैन्य आणि योद्धे यांचा सुद्धा, म्हणजे सर्व व्यापी संहार त्याला होत असलेला दिसत असतो. हे सर्व पाहून तो अतिशय दुःखी कष्टी होतो आणि त्यामुळे त्याला तो स्वतःला दोष देऊ लागतो
की त्यांनी ही विश्वरूप दाखवायची विनंती केल्यामुळेच जणू काही त्याला असं वाटतं की हे श्रीकृष्ण हे सर्व जगांचा नाश होत चालला आहे. आणि त्याला असं वाटायला लागतं की आता सर्वजण हे असं झालं म्हणून त्यालाच दोष देऊ लागतील. आणि त्यामुळे तो अतिशय तो शोकमग्न झाला होता. पण खरं तर यामागचं देवाचं म्हणजे भगवंताचं मनोगत आणि ऍक्च्युअल हेतू काय आहे हे त्याला अजिबात समजलं नव्हतं. त्यामुळे तो सारखा आपला मी मारणारा आणि हे कौरव हे माझ्या हातून मरणार आहे अशा समजुतीत होता. आणि ही त्याची समजूत नाहीशी करण्यासाठीच श्रीकृष्णाने हे विश्वरूप दर्शन त्याला दाखवले. त्यांना सांगायचं होतं की वास्तविक कोणी कोणाला मारत नाही आणि मीच स्वतःचा सर्वांचा नाश करतो. आणि हेच तत्व या विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्ट करून दाखवत आहे. 27व्या अध्यायात आपण श्लोक बघतो की आठवला म्हणायचे 27व्या अध्यायात आपण बघतो की श्लोकामध्ये आपण हॅलो श्लोक म्हणतो ना. अध्याय नाही म्हणायचं, अध्याय नाही, सॉरी, हा, श्लोकामध्ये, सॉरी, हा, 27व्या श्लोकामध्ये, सॉरी. हम्म, अतिशय भीतीदायक अंगावर शहारे येतील अशा रीतीने हम्म, युद्धभूमीवरील सैन्याच्या नाशाचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे. सैन्याचा नाहीसा होण्याचा श्रीकृष्णाच्या मुखात म्हणजे ज्या वेगाने ते नाश होत होतो आणि ज्या वेगाने ते सैन्य जात होतं त्याच्यासाठी त्यांनी आकाशातील ढगांची वाऱ्याबरोबर नाहीशी होणारी सुंदर उपमा घेतलेली की जितक्या वेगाने ते आकाशातले ढग नाहीसे होतात त्याच्या तुलनेत त्याच वेगाने सगळी सैन्य ती तोंडामध्ये शिरत होती, परंतु त्याच्यातनं एक सुद्धा वाचू शकत नव्हतं. आणि सर्व जगच हे विश्वरूप असंख्य तोंडाने गळून टाकत आहे. म्हणजे त्याच्यातनं कोणी देव, ब्रह्मदेव वगैरे कोणीच सुटत नव्हतं. ब्रह्मदेव वगैरे जरा वरच्या मुखांमध्ये आणि बाकीची लोक साधारणपणे खालच्या लोकांमध्ये जाताना श्रीकृष्णाला दिसत होती. हे जग नाहीसे करण्याची आणि हे त्याची त्यांनी आपल्याला आणखीन उदाहरण दिलंय की हे जग नाहीसे जे ज्या वेगाने जात होतं त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला ज्या वेगाने नद्या समुद्राच्या मोठ्या नद्या ज्या वेगाने समुद्राकडे धाव घेतात आणि जसे पतंग आकाशात ज्योतीवरती किंवा ह्याच्यावरती वेगाने धाव घेऊन त्याप्रमाणे सर्व जगच अतिशय वेगाने नाश होण्यासाठीच त्या मुखात प्रवेश करत होते. परंतु एवढा सगळा नाश होत असला तरी सुद्धा तो प्रलय काही थांबत नाहीये. जसं असं ते सांगतात पुढे आपल्याला की त्याच्यासाठी त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत की जसा एखादा रोगी तापातून जरी बरा झाला तरी त्याला सतत खाखा सुटत असते. भिकाऱ्याला दुष्काळ संपला आणि सुकाळ झाला तरी त्याची खाणं संपत नाही. जसे अग्नीमध्ये तुम्ही सरपण जास्त घालत गेलं की जशी अग्नीची दाहकता वाढत जाते त्याप्रमाणे इतका विनाश झालेला असून सुद्धा त्या विश्वरूपातले जे असंख्य तोंड जे त्यांनी दाखवले त्याचे हाव संपलेली नाहीये आणि अतिशय म्हणजे कंटिन्युअस म्हणजे सतत ते विश्वरूप चालू झालेलं आहे. त्यामुळे अर्जुन कृष्णाला सांगतो की अर्जुन कृष्णाला सांगत आहे की तो त्याच्या स्वतःच्या त्याला स्वतःच्या उग्रपणाची आणि हे जे असं रूप तो धारण केलंय की त्याची त्याला जाणीव होत नाहीये का. त्यामुळे तो म्हणतो की मला आता माझ्या जगण्याची सुद्धा माझी आशा भी सोडलेली आहे. आणि तो कृष्णाच्या जवळ जाऊन शरण जाऊन त्याला नमस्कार करतो आणि त्याला विचारतो की मी तर फक्त आपल्या विश्वरूप दर्शनाची इच्छा व्यक्त केली होती आणि नुसत्या एवढ्या विश्वरूप दर्शनाची इच्छा केली असताना आपण एवढं एकदम रौद्र रूप धारण करून सर्व जगाचा नाश करण्याचं ठरवलं त्याच्या मागे आपलं प्रयोजन काय आहे आणि हे करण्यात तुझा हेतू तरी काय आहे. आणि एवढे भयंकर असे तू जर सगळे रूप करून हे करत असल्यामुळे ह्याच्यामध्ये तुझ्या आम्हाला त्याला असं विचारतो की तुझं मला समजावून सांग की मला हे कळत नाहीये की मी नुसतं तुझं विश्वरूप बघायची प्रार्थना केली पण तू आपला एवढा रुद्र धारण केलाय आणि ते
तो थांबतच नाहीये, त्याला काही मला अंत दिसत नाही. तर मला तो म्हणून तो अर्जुन त्याला शरण गेलेला आहे. आणि हे 31व्या श्लोकापर्यंत हे इथपर्यंत झालेलं आहे. तो त्याच्या शरण गेलेला. नंतर आपल्याला निलिमाताईंनी ओपनहायमर यांच्याबद्दल, त्यांच्या गीतेच्या अध्यायाबद्दल आणि त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल थोडीफार माहिती दिली होती. झालं म्हणजे संपलं. गुड गुड, छान सांगितलंस. सॉरी, माझं ते राहिलं होतं सांगायचं की गोषवारा राहिला म्हणून. आता करू शकतो पुढे. थँक्यू रोहिणी. म्हणू हो चालेल. श्री भगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् स्मनाः हर्तुमिह प्रवृत्तः ऋते त्वा न भविष्यन्ति सर्वे येव स्थिता प्रत्यनिकेषु योधा. श्रीकृष्ण म्हणाले, लोकांचा संहार करणारा व त्यासाठी वृद्धी पावलेला काळ मी आहे. येथे मी लोकांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे. तुझ्याखेरीज दोन्ही समुदायांमध्ये जे योद्धे उभे आहेत ते सर्व नाहीसे होतील. तर अरे, मी काळ आहे हे पक्के समज. मी जगाचा नाश करण्याकरिता मोठा होत आहे. माझी तोंडे चहूकडे पसरलेली आहेत व मी त्या तोंडानी हे सर्व आता गिळून टाकीन. असे ऐकून अर्जुन म्हणाला, हाय हाय, हे सर्व सैन्यच या विश्वरूपाच्या उग्र तोंडात जात आहे. अशा या पहिल्या संकटाने मी त्रासलो. म्हणून श्रीकृष्णांची प्रार्थना केली. त्यावर तो हा श्रीकृष्ण परमात्मा अनिष्ठ रूपाने प्रकट झाला. त्यावर त्या कठीण बोलण्याने अर्जुन निराश व कष्टी होईल. म्हणून लागलीच श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, पण यात दुसरी आणखी एक गोष्ट आहे. तर आत्ताच्या या संहाररूपी संकटाबाहेर फक्त तुम्ही पांडव राहिलेले आहात. असे भगवंत बोलले. त्यावेळी अर्जुनाने जाण्याचा बेत आलेले आपले प्राण सावरून धरले. अर्जुन मरणरूप महामारीत सापडला होता. तो पुन्हा सावध होऊन श्रीकृष्णाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागला. अर्जुना, तुम्ही पांडव तेवढे माझे असल्यामुळे तुमच्या वाचून बाकी इतर सर्वांचा ग्रास करण्याला मी तयार झालो आहे, असे तू पक्के समज. असे देव त्या वेळी म्हणाले. विजेच्या प्रचंड आगीमध्ये ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा, त्याप्रमाणे हे जग तू माझ्या तोंडामध्ये जे पाहिलेस, तर त्यामध्ये खात्रीपूर्वक काहीच शिल्लक राहणार नाही. ते पहा, या सैन्याकडून व्यर्थ बडबड केली जात आहे. हे जे सैन्यांचे समुदाय जमवून शौर्यवृत्तीच्या बळाने गुरगुरत आहेत व हत्तींचे थवे वगैरे आपली सैन्य यमाच्या वरचढ आहेत, असे त्यांचे वर्णन करीत आहेत. ती म्हणतात, ती सैन्य अशी वल्गना करतात की आम्ही प्रतिसृष्टी करू, शपथ वाहून प्रतिज्ञेने मृत्यूला मारू आणि या विश्वाचा घोट भरू. आम्ही ही सर्वच पृथ्वी गिळू व हे आकाश तर वरच्यावरच पेटवून भस्म करू. इतकेच काय, एवढा चंचल वारा, पण त्यास देखील आम्ही आपल्या बाणाने जागचे जागी जखडून टाकू. पराक्रमाच्या मदावर स्वार झालेले जे सैनिक आहेत ते अशा या चतुरंग सैन्यरूप संपत्तीच्या सहाय्याने महाकाळाबरोबर स्पर्धा करतात. त्यांचे शब्द शस्त्रापेक्षा तीक्ष्ण व अग्नीपेक्षा दाहक वाटतात आणि या शब्दांच्या मारकपणाची काळकूट विषाने तुलना केली तर काळकूट विषाला मधुर म्हणावे लागेल. अशी जरी ते गर्वाने वल्गना करीत आहेत, तरी हे वीर गंधर्व नगराचे लोट आहेत किंवा पोकळीचे भेंडोळे चित्रांची रंगीत पोकळ फळे आहेत, असे समज.
हा सैन्य समुदाय म्हणजे मृगजळाचा पूर आलेला आहे. हे सैन्य नव्हे तर कापडाचा साप केलेला आहे, अथवा हे सजवून मांडलेले भोत आहेत. तरी मी काळुगा हे पुढे, लोकसंहारावया लागी वाढे. सैंग पसरली आथी तोंडे, आता ग्रासी नहे आघवे. तेथ अर्जुन म्हणे कटाकटा, उबगिलो मागिल्या संकटा. म्हणून आळविला तव वोखटा, उधाईला हा. ते विची कठीण बोले आसत तुटी, अर्जुन होईल हिमपुटी. म्हणून सवेंची म्हणे किरीटी, परी आन एक असे. तरी आंतची ये संहारा बाहेर, तुम्ही पांडव असा बाहिरे. तेथ जात जात धनुर्धरे, सावरिले प्राण. होता मरण महामारी गेला, तो मागुता सावधू जाहला. मग लागला बोला चित्त देऊ, ऐसे म्हणजित आहे देवे. अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे, येर जाण मी आगवे सरलो ग्रासू. वज्रानळी प्रचंडी, जैसे धापे लेणियाची उंडी. तैसे जग हे माझा तोंडी, तुवा देखिले जे. तरी तया माझारी काही, भरवसेनी उणे नाही. इये वायांची सैन्य पाही, वल्गीजत आहती. हे जे मिळोनिया मेळे, कुंथती वीरवृत्तीचे निबळे. यमावरी गजदळे, वाखणी जताती. म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू, आण वाहुनी मृत्यू ते मारू. जगाचा भरू घोटू यया. पृथ्वी सगळीची गिळू, आकाशवरीच्या वरी जाळू. काही बाणवरी खिळू, वार याते. ऐशा चतुरांगाची या संपदा, करीत महाकाळेसी स्पर्धा. वाटी वेचिया मदा, वळघले जे. बोल हतिये राहुनी तिखट, दिसती अग्नी परिस दासट. मारकपणे काळकूट, महुर म्हणत. तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे, जाण पोकळीचे पेंडवळे. अगाचित्रींची फळे, वीर हे देखे. हा मृगजळाचा पूर आला, दळ नवे कापडाचा साप केला. इया शृंगारुनिया खाला, मांडिलिया पै. तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व, जित्वा शत्रून् भुङ्ग राज्यं समृद्धम्. मयैवैते निहतां पूर्वमेव, निमित्तमात्रं भव सव्यसाचीन्. थँक्यू. म्हणून तू युद्धाला उभा राहा, यश संपादन कर. शत्रूंना जिंकून समृद्धीयुक्त अशा राज्याचा उपभोग घे. हे सर्व मी पूर्वीच मारून टाकलेले आहेत. हे सव्य सचिन, तू केवळ निमित्त मात्र हो. शिवाय ज्या सामर्थ्याने ते हालचाल करतात, ते सर्व सामर्थ्य मी मागेच नाहीसे केले आहे. आता हे मातीच्या चित्रातील वेताळांसारखे निर्जीव आहेत. खांबावरच्या बाहुल्यांना हलविणारी दोरी तुटली म्हणजे हवे त्याने त्या बाहुल्यास ढकलले असतात, त्या उलथून पडतात. त्याप्रमाणे सैन्याचा हा आकार नाहीसा करण्याला काहीच वेळ लागणार नाही. एवढ्याकरिता अर्जुना, शहाणा हो आणि लवकर उठ पाहू. विराट राजाच्या गायी हरण करण्यास जेव्हा हे कौरव मत्स्य देशात आले होते, त्यावेळेस सरसकट सर्वांनाच तू मोहनास्त्र घातलेस. मग विराटाच्या अतिशय भित्र्या अशा उत्तर नावाच्या मुलाने सुद्धा जशी सर्वांची वस्त्रे हिसकावून त्यांना नग्न केले, आता हे त्याहीपेक्षा तेजोहीन झालेले आहेत व आयता युद्धाचा प्रसंग आलेला आहे. तर त्यांना तू मार व एकट्या अर्जुनाने शत्रू जिंकले असे यश मिळव.
आणि यात केवळ रिकामे यशच मिळणार आहे असे नाही, तर संपूर्ण राज्य देखील त्यात आलेले आहे. अर्जुना, तू केवळ नावाला मात्र कारण हो. ये रचेष्टविते जे बळ, ते मी या मागाची ग्रासिले सकळ. आता कोलौरीचे वेताळ, तैसे निर्जीव हे आहाती. हालविती दोरी तुटली, तरी तिये खांबावरील बाहुली. भलतेने लोटली, उलथेनी पडती. तैसा सैन्याचा यया बघा, मोडता वेळू न लागेल पैगा. म्हणून उठी उठी वेगा, शहाणा होई. तुवा गोग्रहणाचेनी अवसरे, घातले मोहनास्त्र एकसरे. मग विराटाचेनी महाभेडे, उत्तरे आसडूनी नागविले. आता हे त्याहुनी निपटारे जाहले, निवटी आई ते रण पडिले. घेई यश रिपू जिंतिले, एकलेनी अर्जुने. आणि कोरडे यशाची नोहे, समग्र राज्यही आले आहे. तू निमित्त मात्राची होय, सव्यसाची. निलिमाते, एक प्रश्न विचारू. सव्यसाची म्हणजे काय? म्हणजे तो जसा आपल्या हातात धनुष्य घेतो ना, त्याला म्हणतात. पण सांगतो सव्यसाची. हा. अर्जुनाचा दोन्ही हाताने तो बाण मारू शकतो, म्हणून हो. सव्यसाची. सुरू करू? हो. आणि आता महत्वाचे श्लोक झाले, छान झाले सगळे. कालोस्मी नमः. तर श्लोक 34, अध्याय 11. द्रोणंच भीष्मंच जयद्रथं च, कर्णं तथान्यानपि योधवीरान्. मया हतांस्तत्त्वं जहिमा वसिष्ठा, युध्यस्व जेतसी रणे सपत्नान्. द्रोण, भीष्म, जयद्रथ आणि कर्ण आणि तसेच युद्धातले इतर वीर मी मारले आहेत. त्यांना तू ठार कर, भिऊ नकोस, युद्ध कर. प्रतिपक्षीयांना युद्धात तू जिंकशील. द्रोणाची पर्वा करू नकोस, भीष्माचे भय धरू नकोस व कर्णावर शस्त्र कसे चालवू असे म्हणू नकोस. जयद्रथाकरता काय उपाय करावा याविषयी तुझ्या बुद्धीला विचार करण्याचे कारण नाही. आणखी वरील प्रमाणे जे जे नावाजलेले वीर आहेत ते देखील एक एक पाहिले तर सर्वच भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पुसून घेण्यास योग्य आहेत असे समज. अर्जुना, अशी वास्तविक स्थिती असताना युद्धाचा समुदाय तो काय उरलेला आहे, हा सर्व नुसता आभास आहे. बाकी बाहेरील देखाव्याशिवाय इतर बल, तेज वगैरे सर्व मी नाहीसे केले आहे. ज्या वेळेला तू हे सैनिक माझ्या तोंडात पडलेले पाहिलेस, त्याच वेळा या सर्वांचे आयुष्य संपले. आता ते पोकळ सोपटाप्रमाणे उभे राहिलेले आहेत. म्हणून लवकर उठ, मी त्यांना आतून मारले आहे व तू यांना बाहेरून मार. आणि नसत्या शोकसंकटात पडू नकोस. आपणच निशाण उभे करावे व आपणच त्यास कौतुकाने बाण मारून ते पाडावे. यात जसे बाण हे निमित्त मात्र आहेत, त्याप्रमाणे या सर्वांना मीच उत्पन्न केले व मीच मारले. त्या बाणाप्रमाणे यात तू केवळ निमित्त आहेस. बाबा अर्जुना, तुझ्या हिताला विरुद्ध असे जे काही एक उत्पन्न झाले होते ते उत्पन्न होता क्षणीच वाघाने नेले. उत्पन्न झाल्याबरोबर ते नाहीसे झाले. आता वाटेतील काटा ऐकताच निघाल्यामुळे तुला मिळालेल्या राज्यासह यश तू भोग. तुझे भाऊबंद स्वतःच गर्वाने फुगून गेले होते व जगामध्ये ते बलवान आणि मदोन्मत्त झाले होते. त्यांना मुळीच सायास न लागता तू साफ नाहीसे केलेस. अर्जुना, या जगामध्ये अशा या गोष्टी सर्व जगताच्या वाचारूपी पटावर लिहून ठेव.
द्रोणाचा पाडू न करी, भीष्माचे भय न करी, कैसेनी कर्णावरी परजू हे न म्हण. कोणा उपायो जयद्रथा किजे, हे न तू चिंतू चित्त तुझे. आणि कही आथी जे जे, नावा निगे वीर. तेही एक आगवे, चित्रींचे सिंहाडे मानावे. जैसे वोलेनी हाती घ्यावे, पुसूनिया. यावरी पांडवा, काईसा झुंजाचा मेळावा. हा आभासू गा आघवा, येर ग्रासले मिया. तेव्हा तुवा देखिले, हे माझ्या वदनी पडले. तेव्हाची याचे आयुष्य सरले, आता रीती सोपे. म्हणून वाहिला उठी, मिया मारिले तू निवटी. न रिगे शोक संकटी, नाथिलिया. आपणची आडखिळा किजे, तो कौतुके जैसा विंधोनी पडिजे. तैसे देखे गा तुझे निमित्त आहे. बापा विरुद्ध जे जाहले, ते उपजतांची वाघे नेले. आता राज्येशी संचले, यश तू भोगी. सवियाची उतत होते दायाद, आणि बाळिये जगी दुर्मद. ते वधिले विशद, सायासून लागता. ऐसे या गोष्टी, विश्वांचा वाक्पटीम लिहुनी घाली किरीटी, जगा माझी. मला थोडंसं इथे सांगायचं आहे की कृष्ण असं का म्हणतो की मी सगळे मारून टाकलेले आहेत, ते ऑलरेडी मेले आहेत. तर इथे थोडंसं आपलं तत्वज्ञान जे आपल्या याच्यातलं आहे ते त्यांनी सांगितलंय की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण आपलं प्रारब्ध घेऊन येतो आणि प्रारब्धामध्येच तुमचं लिहिलेलं असतं की तुम्ही कधी मरणार आहात आणि तुम्ही काय करणार आहात. म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हाच हे सगळं ऑलरेडी ठरलेलं असतं. म्हणून तो कृष्णाला सांगतो की तू मारतो असं काही नाही. म्हणजे त्यांचं जसं का त्याचं प्रारब्ध तेव्हा संपणार असेल तर त्यावेळेस ते मरणार आहे. आणि हे सगळं भगवानाने म्हणजे ईश्वराने ऑलरेडी सगळं लिहून ठेवलेलं असतं. आता आपण फक्त ते म्हणतात ना काय म्हणतात जशा काय काय ज्या अशा एनिवे जसे आपल्याला बघतात की नुसत्या भावल्या आपल्या हालतात आहेत तसं आपण फक्त हालून त्यांना मारून टाकणार असतो. म्हणून भगवान आपल्याला इथे सांगतात त्याच्यामध्ये खूप आपल्या तत्वज्ञान याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. हा, सुरू करू. हो. श्लोक 35. संजय उवाच. एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य, कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी. नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं, सगद्गदं भीतभीताः प्रणम्य. श्लोक 35. संजय म्हणाला, श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून भयाने कापत असलेला व हात जोडलेला अर्जुन भयभीत होऊन साष्टांग नमस्कार घालून पुन्हा श्रीकृष्णाला सद्गतीत वाणीने म्हणाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे ही सर्व हकीकत त्या मनोरथ पूर्ण न झालेल्या कुरु देशाच्या राजाला धृतराष्ट्राला संजय सांगत आहे. मग ज्याप्रमाणे गंगेचे पाणी सत्य लोकांपासून सुटले असता सारखे खळखळ वाजत जाते, त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण बोलत असता गंभीर वाणीचा ओघ खळखळाटाने चालला होता. अथवा मोठ्या मोठ्या मेघांचे लोट एकाच वेळेला उठले असता जसा गडगडाट व्हावा, किंवा मंदर नावाच्या पर्वताने क्षीर समुद्रामध्ये ज्याप्रमाणे मंथनाचा आवाज एकसारखा घुमावा, त्याप्रमाणे अगाध व अनंत रूपधारी विश्वाचे कारण असलेल्या श्रीकृष्णाने गंभीर अशा मोठ्या शब्दाने भाषण केले. ते अर्जुनाने थोडेसे ऐकले. तो सुखाचा म्हणा की भीतीचा म्हणा दुप्पट जोर झाला. कशाचा हे आम्हाला माहीत नाही, परंतु एवढे खरे की त्यामुळे त्याचे सर्व शरीर थरथर कापायला लागले. त्यास झालेले सुख अथवा भय थेट हृदयापर्यंत जाऊन भिडल्यामुळे तो आपल्या पायापर्यंत लवला आणि त्याच सपाट्यात
कसे तरी करून त्याने हात जोडले आणि तो आपले मस्तक पुन्हा पुन्हा प्रभूंच्या पायावर ठेवू लागला. याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करावा, तोच त्याचा कंठ भरून राहील. हे सुख झाल्याचे लक्षण आहे की भीतीचे आहे, याचा तुम्ही आपल्या मनातच विचार करून निर्णय करा, असे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात. परंतु त्यावेळेला देवांनी केलेले भाषण ऐकून अर्जुनाची अशीच ही स्थिती झाली. हे मी श्लोकाच्या वरील भीत भीत हा प्रणम्य या पदावरून जाणले. मग तसाच भीत भीत तो पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणाला नमस्कार करून म्हणाला, महाराज, आपण असे बोललात. एसी आघवीची हे कथा, तथा अपूर्ण मनोरथा, संजयो सांगे कुरुनाथा, ज्ञानदेवो म्हणे. मग सत्य लौकोनी गंगाजळ, सुटलिया वाजत खळाखळ, तैशी वाचा विशाळ, बोलता तया. ना तरी महामेघांचे उमाळे, गडगडीत एके वेळे, घुमघुमिला मंदारांचळे, शिराब्दी जैसा. तैसे गंभीर महानादे, हे वाक्य विश्वकंदे, बोलिले अगाधे अनंत रूपे. तेन अर्जुने मोटके ऐकिले, आणि सुख की भय दुणावले. हे नेणो परी कांपिन्नले, सर्वांग तयाचे. सखोलपणे वळली मोठ, आणि तैसेची जोडले करंसपुट. वेळोवेळा ललाट, चरणी ठेवी. तेवीची काही बोलो जाये, तव गळा बुजालाची ठाये. हे सुख की भय होये, हे विचारा तुम्ही. परी तेव्हा देवाचे निबोले, अर्जुना हे ऐसे जाहले, मिया पदावरी देखिले, श्लोकीचिया. मग तैसाची भेण भेण, पुढती जोहारुनी चरण. मग म्हणे की जी आपण ऐसे बोलिले ती. श्लोक 36. अर्जुनो उवाच, स्थाने ऋषिकेश तव प्रकृत्या, जगत प्रहृष्यत यनुरज्यते च. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति, सर्वे नमस्यन्ति च सिंधसंघा. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेशा, तुझ्या महात्म्याने जग हर्ष व प्रेम पावते, हे योग्यच आहे. भयभीत राक्षस दिशांना पळत आहे. सर्व सिद्धांचे समुदाय तुला वंदन करीत आहेत, आणि तेही योग्यच आहे. की अर्जुना, मी सर्वभक्षक काळ आहे, आणि सर्वांचा नाश करणे ही तर माझी लीलाच आहे. हे जे तुझे बोलणे ते आम्ही खरोखरच खरे मान. परंतु परमेश्वरा, आपण जे काळ त्यांनी आज स्थितकाली पालन करण्याच्या वेळेसच जगाचा संहार करावा, हे माझ्या विचारास पटत नाही. शरीरात असलेले तारुण्य कसे नाहीसे करावे व नसलेले म्हातारपण कुठून आणावे, या गोष्टी जर करू म्हटले तर जशा व्हावयाच्या नाहीत त्याप्रमाणे. तरी तू या स्थितीकाली संहार करू म्हणतोस, तरी ते बहुत करून होणार नाही. अहो देवा, 4 प्रहर दिवस भरला नसताच कोणत्या तरी वेळी सूर्य माध्याने मावळला आहे काय? देवा, अखंडित असे जे आपण काळ, त्या आपल्या तिन्ही वेळा उत्पत्ती, स्थिती व लय आहे. परंतु त्या तिन्ही वेळा आपापल्या समयास पूर्ण सामर्थ्यवान आहे. ज्या वेळेला उत्पत्ती व्हायास लागते, त्यावेळी स्थिती व प्रलय या दोन्ही अवस्था नाहीशा होतात, आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ती व प्रलय या दोन्ही दिसत नाहीत, आणि प्रलयाच्या वेळेस उत्पत्ती व स्थिती या दोघांचं लोप होतं. ही अवस्था कशानेही बदलत नाही. असा हा क्रम अनादिकालापासून आहे. म्हणूनच आज
तर स्थितिकाली जग भोगण्याच्या भरात वागत आहे. म्हणून या स्थितिकाळी तू कालरूप कृष्ण त्याचा जगाचा संहार करशील हे माझ्या मनाला पटत नाही. तेव्हा खुशीने देव म्हणाले, अरे अर्जुना, फक्त या दोन्ही सैन्यांचेच आयुष्य संपले आहे ते मी तुला प्रत्यक्ष दाखवले. त्याच्याशिवाय इतर सर्व लोक आपापल्या योग्य काली मरण पावतील. हा इशारा देण्यास देवाला जितका वेळ लागला तितक्या वेळात अर्जुनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व लोक सुखरूप असलेले पाहिले. मग अर्जुन म्हणायला लागला, देवा, या विश्वरूपी सोंगाचा तू सूत्रधार आहेस. हे सर्व जग पुन्हा पूर्वस्थितीला आले आहे. परंतु या तुझ्या खेळात दुःख सागरात पडलेल्या जीवांना तू ज्या प्रकाराने बाहेर काढतोस ती तुझी कीर्ती हे हरी मी आठवीत आहे. वारंवार आपली कीर्ती आठवीत असताना आम्ही ब्रह्मसुखाचा सोहळा भोगतो व त्या भोगात हर्षरूप अमृताच्या लाटावर आम्ही लोळत आहोत. अहो देवा, जग हे जगल्यामुळे तुझ्या ठिकाणी प्रीती धरीत आहे आणि त्या दुष्टांना तुझ्यापासून अधिकाधिक नाश आहे. परंतु देवा, त्रिभुवनातील राक्षसांना तू साक्षात मृत्यू आहे, म्हणून ते भयाने 10 दिशांनी पलीकडे गेलेले जातात, पलीकडे पळून जातात. बाकीचे देव, सिद्ध, किन्नर फार काय सांगावे. हे स्थावर जंगमात्मक हे जे जग आहे हे सर्व तुला आनंद भरीत होऊन नमस्कार करीत आहे. ना अर्जुना मी काळू आणि ग्रासले जो माझा खेळू, हा बोलू की रढळू मानू आम्ही. परी तुवाजी काळे आजी स्थितीची ये वेळे, ग्रासिजे हे न मिळे विचारासे. कैसेनी आगीचे तारुण्य मोडावे, कैचे नव्हे जे ते वार्धक्य काढावे. म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करुणे. हाजी चौपाहरी न भरता, कोणेही वेळ श्री अनंता. काय माथ्यांनी सविता मावळ तू आहे, पै तुझ अखंडित काळा. तिन्ही आहाती जी वेळा, त्या तिन्ही परीस बळा. आपुला आला समयी, जे वेळी हो लागे उत्पत्ती, ते वेळी स्थिती प्रळयो हारपती. आणि स्थिती काळी न मिरविती, उत्पत्ती प्रणयो. पाठी प्रळयाची वेळे, उत्पत्ती स्थिती. पाठी प्रलयाचे प्रल आहे ना, कळ या. पाठी प्रलयाची वेळे, उत्पत्ती स्थिती मावळे. हे कायसेनही न ढळे अनादि ऐसे. म्हणून आजी तरी भरे भोगे, स्थिती वार्ती जत आहे जगे. एथ ग्रासीसी तू हे न लगे माझा जीवी. तव संकेते देव बोले, अगाया दोन्ही सैन्यासीची मरण पुरले. ते प्रत्यक्ष तुझ दाविले, येर यथा काळे जाण. हा संकेतू जव अनंता, वेळू लागला बोलता. तव अर्जुने लोकू मागुता, देखिला यथास्थिती. मग म्हणतसे देवा, तू सूत्री विश्व लाघवा. जग आला आघवा, पूर्वस्थिती पुढती. पडिली या दुःख सागरी, तू काढीसी का जया परी. ते कीर्ती तुझी हरी आठवित असे. कीर्ती आठविता वेळोवेळा, भोगितसे महासुखाचा सोहळा. येथ हर्षामृत कल्लोळा, वरी लोळत आहो. देवा जियाले पणे जग, धरी तुझा ठाई अनुराग. आणि दुष्टा तया भंग अधिकाधिक. पै त्रिभुवनीची या राक्षसा, महाभय तू ऋषिकेशा. म्हणून पळता ती दिशा पहिलीकडे. येर सूर सिद्ध किन्नर, किंबहुना चराचर.
ते तुझ देखोनी हर्ष निर्भर, नमस्कारित नमस्कारित असती. छान. ठीक आहे. हो, पुढे छान. अजून कोण म्हणणार पुढचे? आम्ही म्हणते हं. कस्मांच तेन न मेरहन्महात्मन गरीयसे ब्रह्मणो त्यादिकत्रे हे कसं? अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सत् परम यत यत. हं. हे महात्मन, अत्यंत महान अशा महब्रह्माचा देखील आदिकर्ता जो तू, त्या तुला ते राक्षस इत्यादी का नमस्कार करीत नाहीत? हे अनंता, देवाधिदेवा, जगन्निवासा, तू अक्षर आहेस व सत व असत म्हणून जे आहे ते तू आहेस. त्याच्या अतीत जे आहे तेही तूच आहेस. हे श्रीकृष्णा, येथे हे राक्षस तुमच्या चरणांना शरण न येता कोणत्या कारणामुळे दूर दूर पळून गेले आहेत आणि हे तुम्हाला तरी काय पुसावयाचे आहे, एवढे तर आमच्याही लक्षात येण्यासारखे आहे. तर हे पहा, सूर्य उगवला असता अंधार कसा टिकाव धरणार? तू आत्मप्रकाशाची खाण आहेस आणि आमच्या पुढे प्रत्यक्ष प्रगट झाला आहेस, म्हणून सहजच राक्षसांची दुर्दशा उडाली आहे. इतके दिवस हे श्रीरामा, हे आम्हाला काहीच समजत नव्हते. हे तुझे अगाध सामर्थ्य आत्ताच आमच्या नजरेस येत आहे. ज्याच्यापासून अनेक सृष्टींच्या पंक्ती व प्राणीमात्रांच्या समुदाय रूप वेली उत्पन्न होत असतात, त्या महद्ब्रह्माला प्रभू आपली इच्छा ते सगळी आहे. प्रसवली आहे. देवा, आपण अमर्याद तत्वरूप असून आपले अस्तित्व त्रिकाला बाधित आहे. आपण अंतरहित असून आपल्या गुणांची गणती नाही. आपण अखंड निष्प्रतिबंधपणाने सर्वत्र व्याप्त आहात व आपण देवांचे राजे आहात. हे नित्य कल्याणरूप देवा महाराजा, तू त्रैलोक्याला आश्रय आहेस. तू अविनाशी आहेस. देवा, सत व असत तूच आहेस व त्या पलीकडील जे तेही तूच आहेस. एथगा कवणा कारणा राक्षस हे नारायणा, न लगतीची चरणा पळते जाहले, आणि हे तू ते काही पुसावे, ये तुलाले आम्हासीही जाणवे, तरी सूर्योदयी रहावे कैसे नितमे. तू स्वप्रकाशाचा आगरू आणि झाला आहासी गोचरू, म्हणून या निशाचरा केरू विठला सहजे. हे येतुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा, आता देखत सो महिमा गंभीर तुझा. जेथुनी नाना सृष्टीची या होळी पसरती भूतग्रामाची या वेली, तया महद्ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा. देवो निस्सीम तत्व सदोदितू, देवो निस्सीम गुण अनंतू, देवो निस्सीम साम्य सततू, नरेंद्र देवांचा जितू त्रिजगतीये बोलावा. अक्षर तू सदाशिवा, तूची संता संत देवा, तयाही अतीत ते तू. त्वमादिदेव पुरुष पुराण, त्वमस्य विश्वस्य परम निधानम, वेत्तासि वेद्यं च परं च धाम, त्वया ततं विश्वनंत रूप. तू आदिदेव पुराण पुरुष आहेस. तू या विश्वाचे अखेरीचे निवासस्थान आहेस. तू सर्व जाणतोस. तू जाणण्याला अत्यंत योग्य आहेस. अत्यंत श्रेष्ठ असे आश्रयस्थान तूच आहेस. हे अनंत रूपा, तू हे विश्व व्यापिले आहेस. देवा, तू प्रकृती व पुरुषांचे मूळ आहेस. महत्त्वाचा शेवटही तूच आहेस. तू जन्मरहित आहेस व तू सगळ्यांच्या पूर्वीचा आहेस. देवा, तू सर्व जगाचे जीवन आहेस आणि जीवांचा शेवटही तुझ्यातच होतो व भूत भविष्यांचे ज्ञान तुझ्याच हाती आहे. हे जीवांशी अभिन्नतेने असणाऱ्या देवा, श्रुतीच्या नेत्रांना ज्ञानास गोचर होणारे असे जे स्वरूप सुख ते तू आहेस आणि त्रैलोक्याला आधारभूत जी माया, त्या मायेला आधार तूच आहेस. म्हणून देवा, तुला श्रेष्ठ असे आश्रयस्थान म्हणतात आणि प्रलय काळाच्या शेवटी माया ही तुझ्या स्वरूपी लीन होते. फार काय सांगावे देवा, तुझ्याकडून सर्व विश्व विस्तारले गेले आहे. ज्या तुला अनंत रूपे आहेत
त्या तुझे वर्णन कोणी करावे. प्रकृती पुरुषांचा आदी, जी महत्त्वा तुची अवधी. स्वये तू अनादी पुरातनु, सकळ विश्व जीवन. जीवासी तुची निधान, भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती. जी श्रुतीची या लोचना, स्वरूप सुख तू अभिन्न. त्रिभुवनाची या आयतना, आयतन तू म्हणून जी परम. तू ते म्हणजे महाधाम, कल्पांती महद्ब्रह्म तुझा अंकी रिगे. किंबहुना देवे, विश्व विस्तारिले आहे आगवे. अनंत रूपावा नावे, कवणे तू ते. वायुर्यमोऽग्नि वरुण शशांक, प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च. नमो नमस्ते तु सहस्रकृत्वः, पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते, नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व. अनन्तवीर्य वीर्यामिता विक्रमस्त्वं, सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्र, ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचाही पिता तू आहेस. तुला सहस्रावधी नमस्कार असो. पुन्हा पुन्हा तुला नमस्कार असो. हे सर्वत्र असणाऱ्या प्रभो, पुढून मागून सर्व बाजूनी तुला नमस्कार असो. सामर्थ्याला अंत नसलेला व पराक्रमाला इयत्ता नसलेला तू आहेस. तू सर्व व्यापून आहेस, तस्मात सर्व तूच आहेस. देवा, काय काय एक तू नाहीस. अरे तू कोणत्या ठिकाणी नाहीस हे वर्णन करणे पुरे. तू जसा असशील तशा तुला नमस्कार असो. हे अनंता, तू वायू आहेस व जगाचे शासन करणारा यम तू आहेस. सर्व प्राण्यांच्या समुदायात असणारा जो अग्नी, जठराग्नी, तो तू आहेस. देवा, तू वरुण, चंद्र व जगत उत्पन्न करणारा ब्रह्मदेव आहेस व त्या ब्रह्मदेवाचा श्रेष्ठ असा आदिजनक तू आहेस. आणि हे जगन्नाथा, आणखी जे जे म्हणून काही ज्याला रूप आहे अथवा नाही, ते सर्व तूच आहेस. म्हणून तशा त्या तुला मी नमस्कार करतो. अशा प्रीतियुक्त अंतःकरणाने अर्जुनाने भगवंतांची स्तुती केली. मग पुन्हा म्हणाला, प्रभो, तुला नमस्कार असो. पुन्हा त्या श्रीमूर्तीला त्याने साध्यंत पाहिले आणि पुन्हा म्हणाला, प्रभो, तुला नमस्कार असो. तुला नमस्कार असो. तुला नमस्कार असो. त्या मूर्तीच्या एक एक अवयवाचे भाग पाहता पाहता त्याच्या अंतःकरणात समाधान वाटले आणि पुन्हा म्हणाला, प्रभो, तुला नमस्कार असो. तुला नमस्कार असो. या सर्व स्थावर जंगमात्मक जगामध्ये अखंडित जो प्रभू, त्याला त्याने पाहिले आणि पुन्हा म्हणाला, प्रभो, तुला नमस्कार असो. तुला नमस्कार असो. जशी ती अनंत व अद्भुत रूपे जो जो आश्चर्यकारक रीतीने अर्जुनाच्या पुढे प्रकट होत होती, तो अर्जुन, प्रभो, तुला नमस्कार असो. असो, नमस्कार असो, असेच म्हणत होता. नमस्ते नमस्ते याहून दुसरी स्तुती त्याला आठवेना आणि निवांतपणाने राहावे हेही सहन होईना. कशा प्रेमभावाने तो अर्जुन नमस्ते नमस्ते अशीच गर्जना करीत होता ते कळत नाही. फार काय सांगावे. याप्रमाणे अर्जुनाने हजारो नमस्कार केले व पुन्हा म्हणाला की हे माझ्या समोर असणाऱ्या श्रीहरी, तुला नमस्कार असो. देवाला पाठ व पोट आहे का नाही याचा विचार करून आम्हाला काय प्रयोजन आहे. परंतु महाराज, पाठमोरा जो तू, त्या तुला नमस्कार असो. माझ्या पाठीमागे जसा तू आहेस म्हणून मी आपल्यास पाठीमोरे असे म्हणतो. परंतु हे परमेश्वरा, जगाशी समोर अथवा पाठीमोरे होणे हे तुझ्या ठिकाणी संभवत नाही, कारण जगद्रूप तूच आहेस. आता वेगवेगळ्या अवयांचे वर्णन करण्याचे देवा मला कळत नाही. याकरता सर्व चराचर बनून सर्वांच्या आत्मरूपाने तूच आहेस, त्या तुला नमस्कार असो. देवा, अनंत बलाच्या आवेशाने तू ठिकाण आहेस व तुझ्या पराक्रमाला मोजता येत नाही. तू तिन्ही काळी सारखा एकरूप असतोस आणि सर्व देवांच्या रूपाने तूच आहेस, त्या तुला नमस्कार असो. ज्याप्रमाणे सर्व पोकळीत आकाश हे पोकळी होऊन असते,
त्याप्रमाणे तू सर्वांना व्यापून सर्व झाला आहेस. फार काय सांगावे, हे सर्व त्रिभुवन केवळ तूच आहेस. परंतु क्षीरसमुद्रावर जशा क्षीराच्या लाटा असतात त्याप्रमाणे त्रिभुवन हे तुझ्या ठिकाणी आहे. म्हणून देवा, तू या सर्व जगाहून वेगळा नाहीस हे माझ्या खरोखर अनुभवाला आले. तर आता देवा, सर्व तूच आहेस. अर्जुन आता त्याची स्तुती करतो आहे देवाची. हा. आता त्यांनी ओळखलाय देवाला. हो, बरोबर. जाऊया पुढे. जी काय एक तू नवसी, तू कवणे ठाई गा नससी, हे असो जैसा आहासी तैसिया नमो. वायू तू अनंता, यम तू नियमिता, प्राणी गती गणी वसता, अग्नि जी तू, वरुण तू सोम, स्रष्टा तू ब्रह्म, पिता महाचाही परम, आदिजनक तू. आणि काही जे जे काही रूप आथी अथवा नाही, तया नमो तुझ तैसयाही जगन्नाथा. ऐसे सानुरागे चित्ते स्तवन केले पांडुसुते, मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. पाठीतिये साध्यंते निहाळी श्रीमूर्ती ते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ये चराचरी समस्ते अखंडिता देखे तया ते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्ये स्फुरती अनंते, तव तव नमस्ते नमस्ते चिये म्हणे. आणि कस्तुती नाठवे आणि निवांताही नसवे, नेणो कैसा प्रेम भावे गाजोची लागे. किंबहुना या परी नमन केले सहस्रवरी, ही पुढती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुखा नमो. देवासी पाठी पोट आथी की नाही, येणे उपयोगी आम्हा काही, तरी तुझ पाठी मोरे याही नमो स्वामी. उभा माझिये पाठीसी, म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हासी. सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझ, आता वेगळा लिया अवेवा, नेणे रूप करू देवा. म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका. जी अनंत बळ संभ्रमा, तुझ नमो अमित विक्रमा. सकळ काळी समा सर्व देवा, आघवा अवकाशी जैसे, अवकाशची होऊनी आकाश असे. तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व, किंबहुना केवळ सर्व हे तुची निखिळ. परीक्ष शिरार्णवी कल्लोळ पयाचे जैसे, म्हणून या देवा तू वेगळा नवसी सर्वा. हे आले मज सद्भावा, आता तुची सर्व. झालं ना आता. हो. माधवी पाहूया आपण. हो. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकाळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी, भजितो आदिपुरुषी अखंडितम. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये,
दृष्टादृष्टविजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. छान झालं तसं. छान झालं. सुंदर. प्रार्थनाच होती जास्त. रेकॉर्डिंग निलिमाताई रेकॉर्डिंग हो, स्टॉप करा. आता थांबवते.